करता इथं मुली आल्या, ताई मी भाऊ या नात्याने सांगतो तुम्हाला, मी धर्माचं काम करतोय महाराष्ट्रभर. 22 वर्ष तर हाताच्या फोडाप्रमाणे बापाने सांभाळलं. 22 दिवस कॉलेजात मुलगी जाते आणि एखाद्या मुलाच्या प्रेमात मुलगी पडते. लायकी नसणाऱ्या मुलाच्या प्रेमात ज्या दिवशी मुलगी पडते ना, त्या दिवशी तो बसलेला बाप जिवंत असून मेल्यासारखा असतो. अरे तळ हाताच्या फोडाप्रमाणे मुलीचा दिदीचा सांभाळ केला त्या बापाने. काय अवस्था होती त्या बापाची. पहारीने जमिनीमध्ये घाव घालावा तसा घाव त्याच्या छातीमध्ये घातला जातो आणि एकटा जसा गुरा ढोरासारखा रडतो. रात्रीच्या अंधारात शेताच्या बांधावर जाऊन एकटाच एकांतात तो बाप रडतो. का? मुलगी लायकी नसणाऱ्या मुलासोबत पळून गेली. लय प्रेम करतो बाप. बापाचं काळीज असतात बरं ताईंनो दिदीनं, तुम्ही लय प्रेम करतो. मुलगी पळून गेल्याच्या नंतर त्या बापाला वाटतं आता माझं जगण्यात काही अर्थ नाही. त्याला वाटतं आता फाशी घ्यावी, सुसाईड करावी, आत्महत्या करावी, मरून जावं. म्हणून सगळ्यांना मी तळमळीने सांगतो, एवढा समाज या ठिकाणी कीर्तन करता उपस्थित आहे. ताईंनो दिदींनो, शाळेमध्ये जाता आलं जा, नाही तर जाऊ नका. नोकरी जॉब पुणे मुंबईला शहरात नगरला करता आली करा, नाही तर करू नका. पण बसलेल्या बापाची मान या समाजामध्ये खाली होईल असं कधी पाऊल उभ्या आयुष्यामध्ये टाकू नका.